नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयुक्त असलेले सुक्या मेव्याचे हे लाडू, जे की आता पावसाळ्यात खूप जास्त पावसाळ्याच्या या वातावरणात कंबरदुखी, सांधेदुखी अशा वेगवेगळ्या प्रकारांच्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यासाठी हे खूप जास्त उपयुक्त ठरतील आणि लहान मुलांसाठी वजन वाढीसाठी पण ह्या लाडूंचा खूप छान उपयोग होतो. तर बघूयात आजची रेसिपी. नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सुक्या मेव्याचे हे लाडू बनवण्यासाठी मी वापरणार आहे काजू, बदाम, मखाना, मगज बिया घेतल्या आहे, भोपळ्याची बिया घेतल्या आहे, त्यानंतर आळीव पण त्यात मी थोडी घातली आहे आणि काळे खजूर मी ते घेतले आहेत आणि ते खजूरच्या बिया आपण नंतर काढून घेणार आहोत. हे सगळं एवढे इन्ग्रेडियंट मी यात घेतले आहे. ते तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. फक्त खजूर जे आहे त्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं. आता मी हे सगळे पदार्थ जे आहे छान तुपात मी भाजून घेणार आहे. मखाण्याला पहिल्यांदा तूप न घालता छान फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे ते असे एकदम कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं तूप घालून त्यात फ्राय करायचे आहे. नंतर ते काढून घेतल्यानंतर आता जे बिया घेतल्या होत्या आणि आळीव घेतली होती ते मी टाकले आहे कढईत आणि त्यात थोडं तूप घालून मस्त असं फ्राय करून घेणार आहे. आधी थोडं 2 मिनटासाठी बिना तुपाचं फ्राय करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान तूप टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. खूप जास्त त्याला न जाळता किंवा न आस लागता थोडं थोडं हलवत राहायचं, म्हणजे व्यवस्थित ते न करपता छान फ्राय होतात. आणि ते झाल्यानंतर मी काजू घेतले होते. काजू आणि बदाम तुम्ही एकत्रही करू शकता, पण त्याचा कलर चेंज होतो जरा काजूचा जास्त लवकर, त्यामुळे बदामला थोडा वेळ लागतो. म्हणून वेगवेगळे आपण तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. आणि काजू झाले आहेत. आता बदाम पण मी त्याचप्रमाणे व्यवस्थितरित्या तुपात भाजून घेतले आहे. याने काय आहे ना, थोडी टेस्ट छान येते आणि हे जे आळीव आपण टाकले आहेत ते शरीरासाठी पण खूप छान उपयुक्त असतात आणि जास्त लाडू असे गोड न लागता खूप दाताखाली ते आल्यावर खूप छान चव येते, म्हणून त्या आळीवचा पण मी इथे वापर केला आहे. आणि खजूर आपले काढून झाल्यानंतर फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स जे होते ते मिक्सरमधून थोडे फिरवून घेतले आहे, म्हणजे जास्त बारीक पेस्ट न करता थोडे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. आणि नंतर असं तूप घेऊन त्यात मी खजूर ॲड केले आहे. खजूरचं प्रमाण मी थोडं कमी घेतलं आहे, कारण ड्रायफ्रूटची जी पेस्ट होती त्यातली थोडी पेस्ट मला काढून ठेवायची होती. ती जरा आपण लहान मुलांना सकाळी किंवा रात्री झोपताना दूध जे देत असतो ते दुधामध्ये तिची पेस्ट टाकून दिली तर त्याची चवही वाढते आणि त्यापासून खूप सारे फायदेही होतात आणि मुलं आवडीने खातात पण. त्यानंतर खजूर असे आपले छान व्यवस्थित मेल्ट झालेले होते. ते मिश्रणामध्ये मी ॲड करून घेतलेले आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. खजूर थोडी गरम असतानाच मिक्स करून घ्यायची, नंतर ते जास्त त्रास होत नाही मिक्स करायला. ते छान असं मिश्रण आणि खजूर ते एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला लाडू बनवताना खूप सोपे जाते. आणि तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच रेसिपीज आणि वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिश्रण बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे ते झाले आहे. तुम्हाला जर खूप जास्त ते कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यात तूप ॲड करू शकता. आणि खजूरचं प्रमाण जर जास्त झालं तर ते लाडू जास्त चिकट होता आणि ते काही घरात आवडत नाही. त्यात अशा प्रकारे खूप छान असा लाडू बनून तयार आहे आणि जे बनवताना पण खूप इझी होतो तो. तर बघा, तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मी पण ट्राय करून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.